हा महिना मकर राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी बऱ्याच बाबतीत अनुकूल राहणार आहे, तर काही बाबतीत तुम्हाला सावधानी ठेवण्याची आवश्यकता असेल. आरोग्याची थोडी काळजी घेतली पाहिजे, कारण राशी स्वामी वक्री अवस्थेत दुसऱ्या भावात असेल तर शुक्र जसे शुभ ग्रह अष्टम भावात विराजमान होऊन स्वास्थ्य बिघडू शकते, म्हणून सावधानी ठेवणे गरजेचे असेल. विद्यार्थी वर्गासाठी ही वेळ अनुकूल असू शकते. तुम्ही आपल्या योग्यतेचे निर्धारण आपल्या कार्यकुशलतेने करू शकतात. यासाठी कठीण मेहनत करणे टाळू नका, सक्त मेहनत करत राहा. तुम्हाला यश मिळेल. प्रेम संबंधांसाठी हा महिना मध्य राहणार आहे. तुमच्यामध्ये समजदारीचा भाव तर राहील, परंतु धूममधून राग तुमच्या नात्यासाठी नुकसानदायक होऊ शकते, म्हणून सांभाळून बोला आणि एकमेकांना प्रेमाच्या गोष्टींनी आनंदी ठेवा. यामुळे तुमचे नाते चांगले राहील. विवाहित जातकांसाठी हा महिना मध्यम आहे. महिन्याचा पूर्वार्ध अधिक कमजोर आहे, म्हणून सावधानी ठेवा, म्हणजे कुठल्याही प्रकारचा वादविवाद वाढणार नाही, कारण सूर्य महिन्याच्या पूर्वार्धात तुमच्या सप्तम भावात राहील. मोठा वाद टाळा. महिन्याचा उत्तरार्ध अनुकूल राहील. जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे तर नोकरीमध्ये चढउतार स्थिती कायम राहील, जी महिन्याच्या शेवटच्या सप्ताहापर्यंत सुधारेल आणि स्थितींमध्ये बदल होईल. नोकरीमध्ये बदल महिन्याच्या उत्तरार्धात शक्य असू शकतो. व्यापार जगत लोकांना सरकारी क्षेत्रात लाभ होऊ शकतो आणि सरकारी क्षेत्राने जोडलेल्या लोकांसोबत काम करण्याने तुमच्या व्यापारात उत्तम यश मिळू शकते. कौटुंबिक जीवनात सुख शांती कायम राहील, परंतु तुम्ही आपल्या गोष्टीवर असून राहणे टाळा. आर्थिक रूपात यश मिळेल, काही खर्चही होतील, परंतु आर्थिक कमाई उत्तम होण्याने अधिक समस्या होणार नाही आणि तुमचे काम होतील. उपाय: तुम्ही नियमित श्री शनी चालीसाचा पाठ केला पाहिजे.